नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी मराठी क्वेश्चन पेपर म्हणजे SYBA मराठीची क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहे। सेकंड सेमिस्टरचे क्वेश्चन पेपर असणार आहे। यामधील सर्व इम्पॉर्टंट महत्त्वाचे IMP प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण यापुढेही तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहता यावे यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे। त्याचबरोबर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण काय भेटणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला SYBA मराठीची जी क्वेश्चन पेपर आहे सेकंड सेमिस्टरची सेमिस्टर नंबर 2 याच्यामधील सर्व प्रश्नांची महत्त्वाची माहिती, कोणता प्रश्न किती मार्कासाठी असणार आहे व तुम्हाला कोणता प्रश्न किती गुण मिळवून द्यायला मदत करू शकतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर चला इंट्रो पाहूयात आणि आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर चला पहा इंट्रो। इंट्रो तर पाहिला आहे, परंतु आता क्वेश्चन पेपरचा संपूर्ण आढावा घेऊयात। प्रत्येक क्वेश्चन पेपरमधील जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल ती महत्त्वाची माहिती तुम्हाला एकतर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला IMP प्रश्न मी देणार आहे। तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। चला आपल्या स्क्रीनवरती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवरती आलेलो आहे। तर आपल्याला इथे सर्वप्रथम सीट नंबर टाकून घ्यायचा आहे। अशी क्वेश्चन पेपर आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर ही जी क्वेश्चन पेपर आहे या क्वेश्चन पेपरचे टोटल नंबर ऑफ पेजेस असणार आहे 4। तुम्हाला ही जी क्वेश्चन पेपर आहे SYBA मराठीची क्वेश्चन पेपर असणार आहे सेकंड सेमिस्टरची। यामध्ये आपल्या क्वेश्चन पेपरचं नाव असं काही असणार आहे, पहा। तुमच्या क्वेश्चन पेपरचं नाव असणार आहे मध्ययुगीन मराठी साहित्य निवडक मध्ययुगीन गद्य पद्य, अशा प्रकारे नाव असणार आहे। हा जो पॅटर्न असणार आहे 2019चा पॅटर्न आहे, CBSE पॅटर्न, आणि तुमचा सेमिस्टर सेकंड असणार आहे। यामध्ये काही महत्त्वाचे नियम व अटी दिलेले आहेत ते देखील पाहूयात। तुम्हाला एकूण वेळ असणार आहे 2 तासाचा, त्याचबरोबर 2.5 तासाचा, आणि 2.5 तासाला तुम्हाला 70 गुणांचा हा पेपर असणार आहे। यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत ते देखील आपण पाहूयात। पहिला आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत। दुसरी जी सूचना आहे त्यामध्ये उजवीकडील जे अंक आहेत ते पूर्ण गुण दर्शवितात। तर पहा, आपण पहिला प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न आहे 15 मार्कासाठी। 15 मार्कासाठी हा पहिला प्रश्न आहे। पुढील 5 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहेत 50 शब्दामध्ये। पहा, याच्यामध्ये महत्त्वाचं आहे अप्रश्न गवळण ही गीतप्रकार स्पष्ट करायचे आहे आपल्याला 50 शब्दामध्ये। गवळण कशा प्रकारे लिहिली जाते, गवळण काय आहे, कशा प्रकारे माहिती आहे, संपूर्ण लिहायचं आहे। दुसरा आहे महानुभावी गद्य लेखनाची विशेष काय आहे ते लिहायचं आहे। वखर वाङ्मयाचे स्वरूप लिहायचं आहे। संत जनाबाई यांच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची 50 शब्दामध्ये। ऊस डोंगी परी रस नव्हे डोंगा या अभंगाचा आशय थोडक्यामध्ये लिहायचा आहे। एकूणच आपल्याला 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत आणि आपल्याला 15 मार्क इथे भेटणार आहे। पहिला प्रश्न हा 15 मार्कासाठी असणार आहे। कोणतेही याच्यामध्ये IMP नसणार आहे। तर पहा पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्ष द्या। पुढचा प्रश्न आहे 20 मार्कासाठी। प्रश्न क्रमांक 2 आहे। पुढीलपैकी 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांचे उत्तर लिहायचं आहे। 150 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रत्येकी प्रश्नासाठी 10 गुण मिळणार आहे। बखर या साहित्य प्रकाराची थोडक्यात ओळख करून द्यायची आहे, तुम्हाला 10 मार्क भेटणार आहेत। पोवाडा या काव्यप्रकाराचे स्वरूप स्पष्ट करायचे आहेत। ऐतिहासिक पत्रांचे महत्त्व सांगा। तर पहा, यामधील तुम्हाला जे तिन्ही प्रश्न आहेत ते तिन्ही प्रश्न IMP असणार आहेत, लिहून घ्या। तिन्ही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यानंतर तुम्हाला
तिसरा प्रश्न आहे 20 मार्कासाठी या ठिकाणी देखील तुम्हाला 10 मार्काला एक प्रश्न आहे. तर पहा, कन्या सासुरासी जाये या अभंगातून संत तुकारामांनी नक्की यामध्ये काय सांगण्याची तळमळ केली आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ब आहे लटपट लटपट या लावणीतून शाहीर होणाची बाळा यांनी श्री सौंदर्याचे वर्णन कशा प्रकारे केलेले आहे ते देखील स्पष्ट करायचं आहे. किंवा शिवाजी महाराजांची पत्रव्यवहाराची माहिती ही तर आपल्याला माहीतच असेल. त्यामुळे या ठिकाणी तिन्ही जे प्रश्न आहेत ते तिन्ही IMP प्रश्न असणार आहेत, लिहून घ्या. तर चला पुढे. प्रश्न क्रमांक 4 हा देखील महत्त्वाचा आहे. यामध्ये देखील 15 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 वाचूयात. पुढील 2 प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर आहे आपल्याला 300 शब्दामध्ये लिहायचं आहे. म्हणजे पाहूयात, एकच प्रश्न आहे परंतु एक प्रश्नासाठी आपल्याला 15 मार्क दिले जातात. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, निवडक मध्ययुगीन गद्य पद्य या पाठ्यपुस्तकातील पंडिती काव्याचा सविस्तर आढावा घ्या. किंवा निवडक मध्ययुगीन पद्य आणि गद्य पाठ्यपुस्तकातील शाहीर काव्यांचे जो काव्याचे विशेष आहेत ते लिहायचे आहेत. या ठिकाणी आपला IMP प्रश्न असणार आहे ब. ह्यो जो IMP प्रश्न आहे हा आपला ब असणार आहे, हा देखील लिहून ठेवा. या प्रश्नांचे म्हणजे मराठी SY आपण जी क्वेश्चन पेपर पाहत आहोत ती आहे SY BAची क्वेश्चन पेपर सेकंड सेम. याची जर तुम्हाला उत्तरे म्हणजेच आन्सर उत्तर पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंट करा. यासाठी तुम्हाला 30 ते 40 लाईक करायचे आहेत आणि 30 ते 40 कॉमेंट करायचे आहेत, जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला लवकरात लवकर मराठी प्रश्नपत्रिकेची उत्तर देखील घेऊन येण्याचं मला महत्त्वाचं वाटेल. तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आपण चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.